कैसी होनी चाहिए बघा सुरुवात पहा कशी आहे. पहिले दोन चेंडू समोर रेषेत आले आणि सीमारेषेच्या बाहेर. ये मेरे पास शब्द नहीं है राजी. ये शॉट तो इतना अच्छा खेला है ना जिसको देखते ही देखते ना ऐसा लगता है कि गेंद नीचे ना गिरे. इतना बढ़िया थापाजी का अगर हम उम्र का लिहाज करते हैं 55 है लेकिन देखिए वो 100-120 के मीटर के आसपास गया है. इससे लंबा भी मनोज ने मारा था जिसका काउंट नहीं हो पाया. मीटर ही बंद हो गया. कितना लंबा मारा था मनोज कदम ने. नाही खरंच 12 रन 2 गेंदों में राजी. चांगली सुरुवात आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 षटकार आले. 2 चेंडूचा खेळ झालेला आणि 2 चेंडू मध्ये 12 धावा आणि हे वैशिष्ट्य आहे. आणि पावसाची रिमझिम मात्र आता मैदानात सुरू झालेली आहे आणि या दरम्यान मिड विकेटला चेंडू येतोय. किती धावा तर एकच धाव घेण्यात यशस्वी ठरतोय कारण की अंकुशला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे. चौथं षटक चौथ्या मॅच मध्ये हा अर्धशतक होणार का. चौथं अर्धशतक देखिए आसान नहीं और मुश्किल भी नहीं दोनों एक साथ हो सकते लेकिन बारिश का अगर हम प्रभाव देखें तो कुछ कह नहीं सकते. लेकिन इस बार आड़े हाथों से खेला भाई. बहुत बढ़िया फील्डिंग दत्ता जी की. क्या कहने भाई क्लासिकल फील्डिंग. टाळ्या झाल्या पाहिजे. दत्ता चव्हाण साहेबांचा वाढदिवस झालाय आजच्या काही दिवसांपूर्वी. त्यांनी मैदानातच पायाने केक कापला होता. ठीक आहे. दरम्यान या वेळेस थोडस वाईड आणि अवांतर धाव 1-2 धावा घोषित क्षेत्रात. सुरुवात मतलब ठोस हुई है सानपाडा गावदेवीची. राजी 15 धावांवरती मजल मारतोय. अप्रतिम षटक पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आले मात्र कमबॅक कसं करायचं आणि आता मात्र समोरच्या रेषेत आणि समोरच्या दिशेला मारला गेलेला जो या ग्राउंडचा सर्वात जवळचा षटकार आहे तिथे मारला गेलेला फटका 21 धावा. देखिए राज जी मतलब दिल की धड़कनें तेज इसलिए हो रही कि वो अंकुश आज किसी की नहीं सुन रहा है. नाम अंकुश है लेकिन गेंदबाजों पे अंकुश नहीं रख पा रहे उस पे. ये देखिए जबरदस्त वाइट ++1 धाव संख्या 23. पहला ओवर प्रगति बने राज जी 23 रन बोर्ड पे लग चुके हैं आणि ज्या धावांच्या गतीच्या शोधात होते मला वाटतं जवळपास पोहोचलेली आहे ती गती. आणि याला म्हणतात क्लास का आक्रमकता काय म्हणतात तुमच्या शब्दात ते आम्हाला ऐकायचं. नजाकत है भाई इस शॉट में. नजाकत है और ये तारीफों को फूल बटोरने वाला शॉट है क्योंकि इतना आसान नहीं है राज जी. विकेट गीला है निरंतर बारिश हो रही है. इतने बड़े लंबे हिट मारना ये किसी भी बल्लेबाज के लिए आसान काम नहीं है. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 29 धावा और षटक संपलेलं आहे. ये क्या बोल रहे हैं. ठीक है होता है मुरली कभी कभी जरा ठीक है. अब मतलब बड़ी बड़ी शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. होना चाहिए. ये लोकतंत्र है. छोटी छोटी बातों से बड़ी बात होती है. मंचाकडे आमचे शिवाजी राठोड साहेब इथे उपस्थित आहे. महेश साहेब आहेत. भोजराज साहेब आणि निलेश साहेब आहेत. महेश साहेब आहेत आमच्याकडे. महेश बिष्ट जी की तो क्या कहने भाई ये अंडर 19 का खिलाड़ी अभी भी लगता है. देखिए अभी भी अंडर 19 का नहीं अंडर 15 का खिलाड़ी मोहिते पटकी विकेट. आणि हे षटक मला वाटतं निर्णायक असा नाही कारण की दत्ता मोहिते म्हटलं तर एक जादूगर आहे. ब्रँड आहे ना मुंबईचं. नाव नाही एक ब्रँड आहे आणि ब्रँड असं असतं की चिरंतर काळ चालू असतो. ब्रँडेड नाव दत्ता मोहिते सर. याही वेळेला चांगला चेंडू मिडविकेटला चेंडू येतोय. येण्याच्या आधीच थांबतोय. एकच धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्नच नाहीये. एक धावानी धावसंख्या 30. राजी प्लीज. हेच आहे दत्ता मोहितेंकडे खूप व्हेरिएशन आहे. खास करून चेंडू वळवण्याची ताकद आहे आणि ज्या पद्धतीने जोरकस चेंडू मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले गेले ते पण टाकण्यामध्ये हटकंडा. आता बघा जोरकस आणि अडचणीत आला. झेल होऊ शकतो का. कुठेतरी झालेली चूक आहे. अंकुशला मिळालेलं जीवदान कुठेतरी महागात पडणार आहे कारण की हा खेळाडू चालतोय या स्पर्धेमध्ये चालतोय धावा बनवतोय. नहीं मैं तो कहूँगा बहुत अच्छा प्रयास था लेकिन ये इतना आसान नहीं है राजा. हम अब यहाँ बैठ के हम बातें कर सकते हैं लेकिन जो खिलाड़ी पे बीतती है ना वो काबिल तारीफ प्रयास है मैं कहूँगा. नाही हेच आहे. एक खेळाडूची जी काय परिस्थिती आहे तो जाणू शकतो आणि ते स्लिपरी असल्यामुळे ते शक्य नाही परंतु संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. दत्ता मोहिते जी थापा जी के लिए इस बार देखना है क्या होता है. इस बार पटकी हुई गेंद को खेलना चाहते थे लेकिन गेंद इतनी तेजी से बल्ले पे आई कि समझ नहीं पाए थापा जी. डॉट गेंद के साथ बहुत बढ़िया कमबॅक. आणि अशा प्रकारचीच गोलंदाजी आतापर्यंत जो कधी न पाडणारा मी आता पाहिलेला दत्ता मोहिते
अप्रतिम चेंडू टप्प्यावरती सवार आहे आणि आखूड टप्प्याचा चेंडू त्याचबरोबर पेसी बॉल परफ्यूम डिलिव्हरी नक्कीच बहुत बढ़िया गेंदबाजी देखिए किती रन झाले 32 रन रन संख्या जा पहुंची है ये मतलब ये वो गुस्सा रहता ना गेंदबाज के ऊपर वो गेंदबाज निकलता वो ऐसी वाली गेंद थी लेकिन तू मुझे मारता मैं ये करूंगा ये जज्बा ये इस उम्मीद के साथ दत्ता मोहिते गेंदबाजी के लिए आए आणि हे तुम्ही एक चांगले गोलंदाज आहे तुम्हाला चांगलं माहित असेल कारण की एक राग असतो तो राग निघतोय इस बार भी खेलना चाहते थे लेकिन गेंद देखिए कितना तेजी से आ रही है आणि हेच आहे आपल्या शोल्डरचा खूप जबरदस्त वापर केला आणि कमबॅक करून देतोय पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा आता मात्र 32 धावा 3 धावा अप्रतिम षटक कमबॅक करणारे षटक पहले ओवर में देखिए 29 रन आए थे इस ओवर में केवल 3 रन दिए दत्ता मोहिते सर ने क्लास आहे दर्जा ज्याला म्हणतो आपण तो दर्जा दाखवून दिला गोलंदाजाने देखिए कभी भी कहावत तो है लेकिन ये इसलिए मैं इनको कहता हूँ कि बाजार में नई मूंगफली आने से बादाम के दाम कम नहीं होते इसमें ये परफेक्ट बैठता है इनके ऊपर ये बादाम है भाई ये भी हमारे कलरफुल वाले द डीसी द गेम चेंजर इन नवी मुंबई 40+ तो गोलंदाजी में आप गेंदबाजी के लिए आए भाई नाही हा पण एक क्रिकेटमय खेळाडू आहे व्यक्तिमत्व आहे एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे परंतु आज नवी मुंबईचा राजा आहे अरे विकेटचा पतन कोणाचा अंकुशचा अंकुश के ऊपर खुशी का इजहार करते हुए कुमार साहब फिसल पड़े हैं लेकिन लाइव दुबई में देखा जा रहा है ध्यान में रखिएगा ये ना सुर्खियां होगी कल की लोकमत पेपर की बहुत बढ़िया कमबॅक सलीम भाई यांचं इथे आगमन त्यांचं पण आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो सलीमजी शेख साहेबांचं इथे आगमन होत आहे मी विनंती करेन आमच्या मंचावरती त्यांनी स्थानपन्न होण्याची क्रिकेट का बहुत बड़े प्यारे हस्ती हमारे सलीम भाई जिनका ना क्रिकेट के ऊपर प्यार इतना है मानो अपनी जिंदगी से भी बढ़कर उन्होंने क्रिकेट को प्यार किया है सवार है वो सलीम भाई हौसला जारी करने के लिए मैदान में आते हैं हमेशा आम्हाला प्रत्येक गोष्टीवरती शिकवत असतात Yes. की हा तुमची चुका इथे झाल्या आहेत आणि हे असं झालं पाहिजे यालाच म्हणतात एक क्रिकेटमय व्यक्तिमत्व देखिए क्रिक लाइव के माध्यम से हम जब यूट्यूब लाइव में देख रहे हैं तो दत्ता सर का वो एग्रेशन देखिए जो विकेट निकालने के बाद उनके ऊपर जो अंडर 19 के जो गेंदबाज रहते हैं वो जज्बा देखने को मिला है और वो सराहनीय तारीफ है अरे मैं तो किधर 40+ बोलता ही नहीं ना ये अंडर 9 के प्लेयर है तो गेम चेंजर क्यों बोला जाता है राजी ये ऐसे कुछ मौके अपने ऊपर बनाते हैं ना तो गेम का रुख पलट देते हैं जिसका नाम है भाई दत्ता चौहान डीसी कहते हैं उनको मेरे ख्याल से सभी अपने 40+ क्रिकेट में उतने क्वालिटी वाले गेंदबाज है और उनके पास उतना जज्बा भी है और एक्सपीरियंस और हर एक गेंद को पलटाने का ताकत रखते बिल्कुल बिल्कुल डीसी है उनका नाम लेकिन वो आरसी देते हैं सबको कल से राउंड चालू है अशरफ आए भाई बल्लेबाजी के लिए माफ कीजिए इरशाद भैया है इर्शाद दांडेकर मैदानात दत्ता डीसी इस बार भी बहुत बढ़िया गेंद ठीक से खेला घोषित दिशा में 1 रन के लिए मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय प्रकाशजी शिंदे साहेब एपीआय आहेत आपल्याला विनंती आहे की आपण कृपा करून या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे नेमबाईने आपल्या या ठिकाणी विनंती केली आहे स्थान बनवण्यासाठी स्वागत सत्कार करण्यासाठी दरम्यान डीसी इस बार भी पटकी हुई गेंद को हल्के हाथों से खेला गेंद जा रही मिराल की दिशा में जब तक फील्ड होती गेंद बंडलाइन के बाहर जा चुकी थी हालांकि हल्के हाथों से खेला गेंद जब तक आती रन संख्या जा पहुंचे 4 के बदले 37 यस तुकाराम सर किती धावसंख्येपर्यंत ही मजल मारेल गावदेवी संघ कारण देखिए, रॉयल सानपाडा आहे आणि दुसरीकडे गावदेवी जिस प्रकार गेंद बल्ले पे आ रहे हैं 50-60 होना चाहिए लेकिन देखिए ऐसे मौके आप बनाएंगे तो फिर ये कम हो जाएगा स्कोर डीसी को ये दूसरी सफलता मिलती हुई क्या बात है पण झेल सॉलिड पकडलाय साहेब इथून दिसला नाही पावसामध्ये झेल पकडणं खूप कठीण आहे आवाज उधर जाता नाही सर प्रकाशजी शिंदे साहेबांना मी नम्रतेची विनंती करतो आमच्या समालोचन कक्षात यायचं आणि आपला आदर सत्कार केला जाणार आहे प्लीज नम्रतेची विनंती प्रकाशजी शिंदे सर एक कर्तव्य दक्ष असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले आणि आजचा बहुमूल्य
वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, स्वतः खेळले. आता मात्र आमची कमाल करायची ती म्हणजे त्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करण्याची आमची वेळ आहे. नवी मुंबई 40+ के बहुत बड़ा नाम है. जब जब हम न्यूज पे देखते हैं सम्मानीय शरद पवार साहब के साथ ये खड़े रहते हैं. हालांकि शरद पवार साहब को देखने का मन तो नहीं होता है, लेकिन हम तो देखते भाई हमारा आदमी कहाँ है. लेकिन पवार साहब हमारे गांव के, वो तो दिल में है हमारे, वो कोई बात नहीं है. लेकिन जो शिंदे साहब को देखते हैं ना, दिल को तसल्ली होती है भाई. ऐसा लगता ये हमारा प्लेयर नहीं, ऐसा लगता है कि हम ही है. रण संख्या 37. सन्मान्य शिंदे साहेब यायचं कृपा करून. सलीम भाई नम्रतेची विनंती. सलीम भाई यांना मी यथोचित सन्मान करायचा आहे आपले प्रकाश शिंदे साहेबांचा, प्लीज. विजय इस बार खेलना चाहते थे कहा, लेकिन गेंद आके बल्ले पे इतने जोर से लगी, कवर की दिशा में गई ये गेंद. एक ही रन से संतुष्ट. रण संख्या 38 के ऊपर जा पहुंची है. आपण प्रकाश शिंदे साहेबांचं मत पण घेऊया थोड्या वेळापूर्वी. आपण सेकंड इनिंगच्या मध्यांतरामध्ये आपण घेऊ, कारण की एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. तीसरा ओवर का एक गेंद आनी बाकी है. 38 रन. रण संख्या जा पहुंचे डीसी. ये 2 ओवर ने गेम को काफी हद तक पलटा है. इस बार था क्लीन बॉल होते हुए दत्ता को मिलती हुई है तीसरी सफलता. क्या बात है. यहाँ पे तर इथे हेतूची सन्मान सत्कार केला जातोय ते म्हणजे आमचे कर्तव्य दक्ष असा पोलीस निरीक्षक युट्यूब लाईव्ह थोडस या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय आमचे सर्वांचे लाडके शिवाजी राठोड साहेबांच्या हस्ते. हे आहे प्रेम. स्कोर सांगतो, स्कोर किती आले? 38 धावा झाले. 38. आणि आता मात्र माघारी परततो तो म्हणजे विक्रम थापा. 4 ओव्हर आहे, 4च. सन्माननीय शिंदे साहेब, प्रकाश शिंदे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ एक इथे येऊन सांगा. एक मिनिट मित्रा एक आहे ना तिथे, प्लीज गर्दी करू नका, एकानेच थांबा तिथे. 6 धावा आलेत. इस ओवर में 6 रन आए. सागर इसके पहले ओवर में 3 ओवर आए, 3 रन आए. तो आणि आमचे महेशजी बिस्त साहेब इथे उपस्थित आहे. सुनील भाऊ आए गेंदबाजी के लिए. रफ्तार के राजा है, सटीक टप्पा और अचूक नियंत्रण के लिए जाने जाते हैं. इस बार थोड़ा दिशा से भटके हैं भाई, ये उनकी पहचान नहीं है, लेकिन पहचान से विपरीत काम करना सुनील भाऊ जानते हैं. 38 रन बोर्ड पे लग चुके. धाव संख्या झाली ती म्हणजे 40 धावा झालेल्या आहेत. आणि सुनील सावंत साहेब मैदानात गोलंदाजी कर्णधार आहेत या संघाचे. आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. 41. डावखोरा फलंदाज मैदानात आहे. आता मात्र कुठेतरी अंकुश परतल्यामुळे कुठेतरी मोठ्या धावा येताना कंजूसपणा पाहायला मिळतोय, कारण की टप्प्यावरील गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सानपड़ा रॉयल्स. क्या गेंदबाजी हो रही भाई. पहला ओवर को देख के थोड़ा बाजुओं को गिराया था सानपड़ा रॉयल्स ने, लेकिन जब से कमबैक किया है दत्ता मोहिते सर ने, काफी हद तक गेम में लेके आए. और डीसी ने जो 3 विकेट लिए है ना, वो सराहनीय तारीफ है. फाइनल का मुकाबला 3 विकेट लेना बहुत बड़ी बात. राजी ना हेच आहे एक्सपिरियन्स. खेळाडू काय असतो, कुठल्या मोक्याच्या क्षणाला आपण विकेट ग्रॅब करू शकतो ते निश्चितच दाखवून दिले. लो फुलटो चेंडू सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न थोडासा स्टेप अप केला होता. या दरम्यान एक रन डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्या 42. 42. बहुत अच्छा कमबैक. मैं तो कहूंगा कप्तान है सुनील भाऊ टीम के, और कप्तानी का दायित्व सही निभाते हुए प्रवीण सर की कमी खलने नहीं दी है सनपाड़ा रॉयल्स को. इस बार गेंद को खेला है स्क्वायर की दिशा में. जब तक फील्ड होती, कुंभार साहब की दौड़ लगाई है भाई, 50 मीटर की दौड़ लगाई, डाइव लगाई, लेकिन 2 रन नहीं लोग पाएंगे. बहुत बढ़िया. स्लॉग ओव्हर सुरू आहे, परंतु मोठे फटके येत नाही. आणि हीच आहे कंजूस गोलंदाजी का असे ते सुनील साहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळते. बिल्कुल, इसमें कोई दौरान नहीं है. रफ्तार के राजा तो है, लेकिन आज दिशा से भटके थे, लेकिन अच्छा कमबैक किया है.
रन संख्या 44. 44 धावा. 2 गेंदे आणि शेष. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओ दांडा गुल, मिडल स्टंप गुल. क्या गेंदबाजी की है, मतलब मेरे पास इस गेंद के लिए शब्द नहीं, लेकिन रफ्तार देखिए कितनी तेजी से आई गेंद, जैसे गिल्लियां उखाड़ दी ना, वो मतलब वो मूवमेंट जो रहता है वो दिल को तसल्ली दे जाता है गेंदबाज को. आज तुम्ही जर मॅच पाहाल, फायनलचा हा जो सामना थर्रार चालू आहे, दुसरं षटक निर्णायक टाकलं, 3 धावांचं षटक आणि एक्सपिरियन्स, क्वालिटी आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेली क्षमता दाखवणारा एकमेव खेळाडू ठरतोय तो म्हणजे दत्ता मोहिते. दत्ता नाम में कुछ अलगपन है. दूसरा ओवर में दत्ता ने डाला, उसमें 6 रन दिए, 3 विकेट निकाले. अरे या संघामध्ये 3 डी आहेत, दत्ता आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? 3D का मुकाबला है भाई. 3D का मुकाबला आहे, क्या बात आहे. 44 रन. मला वाटतं अलंकार मैदानात म्हणजे बंटी मैदानात जाताना दिसतोय. अलंकार 4-4-4 मतलब 4 चांद लगे. 44 पे 4 विकेट. 44 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू तेच तर्रार गोलंदाजी करतोय. पहा, मागच्या सामन्यामध्ये, काही सामन्यामध्ये कुठेतरी सुनील कुठेतरी अडखळत होते, मात्र या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी भरारी मारण्याचं यश मिळवलंय. आणि निर्णायक मोक्याच्या क्षणाला कशी गोलंदाजी करावी, टिचून गोलंदाजी, कंजुशीवाली गोलंदाजी. हा टप्प्याचा चेंडू, मात्र आणखीन एक दुसरा फलंदाज धावचीच्या रूपात बाद होतोय आणि इनिंग संपलेली आहे असे पंच कळवतं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा, 45 धावा, 24 चेंडू.
या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येत आहे. सत्यमेव जयते 40+. शिवभाऊ, येस मी विसरलो नाव, शिवा राठोड. पहिला चेंडू हर्ष, ओ हो हरीशबाई, वाईट चेंडू. आणि पहिला चेंडू अवांतर केला गेलाय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, खूप शॉर्ट चेंडू पडला आणि डोक्यावरून चेंडू गेला तर आणि पंचांनी अवांतर म्हणून घोषित केलंय. पहिल्याच चेंडूवरती दंडित केलं जात आहे. सुरुवात झालेली आहे अवांतरने. 45 धावा आणि 24 चेंडू. काय म्हणाल आता समीकरण? 24 चेंडू आणि 44 धावा. भाई सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर से जाए तो बाउंसर. ये लगाया उन्होंने, बहुत बढ़िया गेंद. सर यालाच म्हणतात तुकाराम वाघमारे साहेब. बिल्कुल हरीश भाई बाउंसर तो लगाना चाहते थे लेकिन अतिरिक्त रन दे बैठे. एक अच्छा कमबैक है डॉट गेंद के साथ. महेंद्र सर में दमखम है, महेंद्र बाहुबली कहते हैं उनको, शानपरा रॉयल्स का. इस बार गेंद को खेलना चाहते थे आगे आके. मी आजच्या सामन्यामध्ये पाहतोय थोडस महेंद्र बाबल साहेब कुठेतरी अडचणीत दिसत आहेत. त्यांच्याकडे क्लास आहे, दर्जा आहे आणि मोठे फटके मारण्यासाठी खूप काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मला वाटतं जो बेसिक आहे त्याच्यावरती खेळणं गरजेचं आहे. देखिए भरोसा रखिए, वो अनुभव है, अनुभव हमेशा भारी पड़ता है जोश पे. अरे जोश पे अनुभव का काम करने का काम हमेशा महेंद्र सर ने किया है. देखिए सूझबूझ वाली पारी, 1 रन देके नॉन स्ट्राइकर बैठ गए. हालांकि बल्ले पे गेंद आई ठीक से नहीं, 1 रन से खाता खुला. माफ कीजिए 2 रन स्कोर बोर्ड पे लग चुके. सुरुवात झालेली आहे, धावांची 2 धावा झालेली आहे. 21 गेंदों में 43 रन की आपकी आवश्यकता है. 21 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष्य असणार आहे. कारण की दत्ता मोहिते साहेबांनी सिंगल हँडेडने मॅच जिंकून दिलेली आहे नेहरू फ्रेंड्सच्या सोबत. जेव्हा 64 धावांचा आणि सुरुवात मात्र कुठेतरी एलिव्हेशन देण्यामध्ये चूक झालेली आहे. 1 धाव मात्र देऊन जाईल हा फटका. बहुत बड़ी चालाकी भरी गेंदबाजी मैं तो कहूंगा इस हरीश भाई की. अगर 50+ है और देखिए एक नया जोश का नया बहुत बड़ा नाम है, ब्रांडेड बल्लेबाज है, उसको इस प्रकार की गेंदों को रोकना ये उनके लिए बहुत बड़ी बात है मैं तो कहूंगा. ज्या पद्धतीने आपले नियम आहेत, 50ला पहिला खेळाडू फेस करणार पहिला चेंडू आणि पहिला गोलंदाज पण 50ला असेल. खोलवरचा चेंडू आणि इर्शाद करणं खूप मोठी चूक. शॉर्ट कवर के दिशा में फील्डर बहुत सही लगाया था, सटीक लगाया था, लेकिन दत्ता का ये विकेट अगर यहाँ पे ले लेती तो मैच में आ सकती थी. लेकिन अभी भी मैच में जान है. कारण की आजचा दिवस म्हटला तर लकी दिवस आहे तो म्हणजे दत्ता मोहितेचा आहे. नेहरू फ्रेंड्स के सामने 4 जीवदान मिले थे, 6 जीवदान मिले थे. महेंद्र सर आगे आगे खेलने की कोशिश की है. गेंद फिर एक बार घोषित दिशा में जाती हुई 1 रन के लिए. 1 रन की बदौलत रण संख्या जा पहुंचे 5 के योग पे. आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. खूप चांगलं षटक हाताळलंय हरीश यांनी. 50+ गोलंदाज आहे मात्र टिचून गोलंदाजी. तुम्हाला सांगतो मी की हे 50 खेळाडू आहेत ना, 40+ क्रिकेट वयाच्या खेळाडूंना खूप भारी पडतात आहे. इसमें कोई दौरा नहीं. देखिए अगर हर टीम का एक खिलाड़ी ले ले हम, हर टीम का, साइमन सर है, आपके नरेश भाई है, हमारे साटम सर है, मतलब महेंद्र सर है या हरीश सर है, 50+ के जितने गेंदबाज है ना आज अच्छे बल्लेबाज को खड़े कर देते. ये आपने देखा है आज के दिन में तो देखा, आज के दिन में बहुत बार देखा है, एक आध बार होता रहेगा. ननौरे सामने भी आज बहुत बढ़िया गेंदबाजी की है. बिल्कुल बाजा है रमाकांत राउत हमारे, मतलब बहुत सारे खिलाड़ी है 50+ के. इर्शाद दांडेकर मैदानात. दुसरं षटक निर्णायक षटक असणार आहे. पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं हरीश यांनी. आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काय बोलाल या फटक्यात? इस शॉट पे तो भाई मुझे पाकिस्तान वाला वीरेंद्र सहवाग याद आता है. वो अगेंस्ट में लगा, बिल्कुल नहीं क्या लगाए. बट देखिए जिसे गेंद पटकी थी उसको देखा, परखा, पॉइंट के ऊपर बाउंड्री लाइन के लिए 6 रनों के लिए. भाई तू मारा मतलब ईट का जवाब पत्थर से, क्या कहेंगे सर? महेश सर काय म्हणाल या फटक्याबद्दल? फॅब्युलस शॉट. थँक्यू सर. आणि महेश सर पण एक कलात्मक फलंदाज आहे. तुम्ही तर पाहिलं असेल त्यांची इनिंग्स आणि आता मात्र बघण्याचं काम करण्यासाठी इथे आपले समालोचन कशात बसलेले आहे. पुन्हा एकदा काय क्लास आहे बघा. फक्त आणि फक्त आपल्या पदलालीचा वापर. जितू परदेशी आणि दत्ता मोहिते खेळताना जो क्लासिकल खेळतात ना, खरोखर डोळ्याचं पारणं फेडतात. अलगद खेळा, मागचा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटवर, यावेळेला समोर होता, अगदी दिशा दिली, टायमिंग केलं, 6 धावा. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो. धावसंख्या वाढून जाते, 17 वरती धावून नेऊन पोहोचवतो षटकार. काल
नाव मोठं आहे हे सांगून जातोय दत्ता मोहिते सर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो सीमेच्या. हो हो, काय बघूया पंच सांगतायत चौकार आहे. हवेनं हा चेंडू आत आला, पण पहा काय जोश आहे, फटका आहे, कलात्मकता, टाइम आणि राग सगळं पाहायला मिळतंय. तू जोरात टाकशील, मी अजून जोरात मारेन. नाही, पण त्यांच्यामध्ये कलात्मकता आहे निश्चितच. आणि कोणत्या रिजनला कोणता चेंडू आपण धाडू शकतो ही ताकद आहे साहेब. हा हे फक्त एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिसच देऊ शकतो. धावत संख्या 21 वर गेली आहे राज सर. पहिल्या षटकात 5 धावा होत्या आणि आता मात्र 21 धावा. काय जबरदस्त फलंदाजी, कसा खेळ बदलतो बघा. अजून 24 धावांची गरज. अकूट टप्प्याचा चेंडू आता टप्प्यामध्ये कुठेतरी बदल केला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी इर्शाद दांडेकर. 24 धावांची गरज आहे अजून. 15 चेंडू आणि 24 धावा. याही वेळेला फटका चांगला आहे, मात्र घोषित क्षेत्रात जातोय, 1 धाव देऊन जातोय. 14 चेंडू 23 धावा. राज सर, हेच आहे, कलात्मकता निश्चितच पाहायला मिळते, परंतु एल्युएशन पण सुरेख पाहायला मिळते दत्ता मोहिते साहेबांच्या बॅटिंग मध्ये. आजच्या दिवसात खूप जबरदस्त बॅटिंग केली आहे त्यांनी आणि जी बॅटिंग आपल्या संघाला जिंकून देतो तोच खरा विजेता असं मला वाटतं. आणि ते विजेता पदाकडे वाटचाल करण्यासाठी दत्ता मोहिते सारखा रोडा आणि हा उंचावून मारलेला फटका झेल होतोय, झेल सुटतोय. संजू बलिया याकडनं झेल सुटतोय. काय म्हणाल, या झेलचं किती मोठं व्हॅल्यू होता सर? मी तर सांगेन ना, दत्ता मोहिते सरांनी आज कुठेतरी नारळ फोडलाय. 7वा झेल त्यांचा सुटतो मैदानात आज. तुम्ही बारकाईने विचार करा, 7 झेल दत्ता सरांचे सुटलेत. सुनील साहेब काहीतरी घेऊन आलात की नाही नाही, त्यांनी पुढे नाही घेऊन आले, नारळ फोडलाय. लॉटरी घेऊन आलात तुम्ही. जबरदस्त. लिंबू आणलाय. साटेलकर साहेब सांगतात 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. चेंडू मध्ये 22 धावांच्या. हॅलो, चेक. लूज कॉन्टॅक्ट हुआ था. राजी. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि अंकुश 1 रन आहे. 21 धावा. 11 चेंडू 21 धावा. एक चेंडू टाकला आणि 1च धावा खर्च करून दिले ते अंकुश. आणि एक टिचून गोलंदाजीसाठी गणला जातो अंकुश भाव्या. मात्र अंकुशला विरकावून दिलं कव्हरच्या दिशेने. काय जबरदस्त फटके घेतात साहेब. बघा कलात्मकता कुट भरलेली आहे या खेळाडूमध्ये. भाई तू शेर हो तो मैं सवा शेर हूँ, ये कहते हैं दत्ता मोहिते जी. तू जितना जोर से डालेगा मैं उतना जोर से मारूंगा. नाही, पण आजच्या दिवसात निश्चितच या खेळाडूने सिंगल हँडेडली या संघाला घेऊन गेलेल्या आहे. गोलंदाजी में सरस, फलंदाजी अप्रतिम, लाजवाब, कलात्मकता निश्चितच त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली. रणसंख्या 30 के योग पे जा पहुंचे राज सर. हेच आहे ना, त्यांच्या खेळामधलं असलेली गुणवत्ता निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांच्या खेळाच्या माध्यमातून. एक जबरदस्त असा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू ज्या दिशेला येईल त्या दिशेला मारण्याची ताकद. पहा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. मात्र 1च धाव. धाव संख्या 15 धावा. अजून 14 धावांची गरज. 31 धावा. 9 गेंदों में 14 रन की अभी भी आवश्यकता है. 9 चेंडू आणि 14 धावा. समीकरण आता मात्र बदललेलं दिसतंय. जे 12 चेंडू 22 धावांचं समीकरण होतं आता 9 चेंडू आणि 14 धावा. आणि हीच आहे ताकद या खेळाडूची. गोलंदाजीमध्ये आपल्या संघात अडचणी आल्या तर निश्चितच हा उभा राहतो. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. चेंडू जाते गोशांकी क्षेत्र 1 धावेने. 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. रणसंख्या 32 के योग पे जा पहुंचे. तारणहार
या खेळ संघाचा म्हणजे सानपाडा रॉयल्सचा? बिल्कुल इसमें कोई दौरा नहीं राज जी, बिना किसी क्षति के सनपाड़ा रॉयल्स खेल रहे मतलब दमखम रखते हैं बल्लेबाजी में ना. आणि त्याचबरोबर हा खेळाडू कधीच ॲग्रेशन दाखवत नाही, परंतु जो दाखवतो ना तो खेळामध्ये ॲग्रेशन दाखवतो आणि त्याचा प्रत्यय आपण वारंवार पाहत असतो. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, आता मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय का, झोल उडाला होता मात्र तिथे कोणताच क्षेत्ररक्त उपलब्ध नव्हता. धावसंख्या या 2 ने वाढते ते 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. 34 34 रन. 7 चेंडू 11 धावा. भाई यहाँ मैच चल रहा है लेकिन आप यकीन मानिएगा दुबई में दिल की धड़कनें तेज होती हुई मुझे यहाँ सुनाई दे रही है, क्यों मालूम नहीं. प्रवीण सर यहाँ लाइव देखते रहेंगे, इसमें कोई दौरा नहीं. हालांकि वहाँ नेट बहुत महंगा है लेकिन महंगी की कोई परवाह नहीं करेगा वो, लेकिन लाइव देखा जा रहेगा. इसमें कोई 100% 110% ये हकीकत नहीं, ये सत्यता है. तुम्हाला व्हॉट्सअप वरती तुम्हाला त्यांचा मेसेज जरूर पडणार साहेब. 7 गेंदों में 11 रनों की आवश्यकता. लगभग मैच को हल्के हाथों में लिया है. बहुत बढ़िया गेंद. चेंडू होता पहा, ज्या चेंडूच्या प्रतीक्षेत हा गोलंदाज होता त्याने टाकून दिलेला आहे. 6 चेंडू 10 धावा. घड्याळात पण 6 वाजून 10 मिनिट झालेत. योगा आहे बा, सगळ्यांनी घड्याळ पहा आपली. 6 चेंडू आणि 10 धावा. घड्याळात पण 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. प्रतीक्षा करतोय तो विजयाची. 6 चेंडू 10 धावा. तुमचं घड्याळ ते दुबईचं घड्याळ आहे, इथलं नाही. 6:16 झाले दुबईचा टाइम आहे. समय सूचकता काय असते ते निश्चित आमचे तुकाराम वाघमारे साहेब सांगतात आहे. महेश मिश्र जी यहाँ पे मौजूद है भाई. 40+ का एक बहुत बड़ा व्यक्तिमत्व है. 50+, अरे 40+ का फाउंडर मेंबर है राज जी. उनसे आपका क्रिकेट और आपके क्रिकेट में रबर बॉल में जरा थोड़ा हम गुफ्तगू करेंगे. तो एक फटाफट बोलिए सर. 6 गेंदों में 10 रन की आवश्यकता, क्या कहेंगे? आखिरी ओवर है तो टफ तो रहेगा ही, और दोनों टीमें मतलब फाइनल में आ चुकी हैं तो दोनों टीम से बैट्समैन भी जबरदस्त हैं और बॉलिंग की गुंजाइश भी अच्छी रहेगी मेरे हिसाब से. देखते हैं और एक कांटे की टक्कर है. थैंक यू. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण आहे? बॉलर्स नेम श्री है क्या? श्री. गोलंदाजीसाठी शिरीष शिरीष रफ्तार के राजा है राज जी. मैच काटे का होगा लेकिन महेंद्र सर भी अभी स्ट्राइक पे. आप महेंद्र सर की बहुत मतलब 2-3 बॉल गिरने के बाद कुछ लोग आलोचना कर रहे थे, लेकिन ये बताएगा बल्लेबाज अपने बल्ले से. नाही, निश्चित रूप से तुम्ही जे म्हणता मी आलोचना नाही केली, परंतु नहीं आपका नाम नहीं मतलब डेली आहे नो डाऊट. परंतु त्यांच्याकडे क्लास आहे आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. मुंबईच्या मैदानात आम्ही खूप साऱ्या मॅचेस त्यांच्या बरोबर. दौडू नका, काय चाललंय सर प्लीज विनंती आहे. अंधार होतो, नम्र विनंती आहे. संतोष सर थोडंसं आणि एक्सपिरियन्स खेळाडू आहे. कोणत्या क्षणाला आपण कसं खेळू शकतो निश्चितच यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 गेंदों में इस अंतिम मुकाबला जैसा होना चाहिए उस प्रकार की मैच होती हुई. 6 गेंदे 10 रन. पहली गेंद पटकी हुई गेंद को खेला है बहुत बढ़िया तरीके से. महेंद्र सर ने अपना काम तो किया है, 9 स्ट्राइक रेंज पे जाके खड़े. 5 गेंदे 9 रन. नाही, पण जर तुम्ही पहिला जर चेंडू पाहिला गोलंदाज किती कॉन्फिडन्स आहे तो पण दिसतो, कारण की आखूट टप्प्याचा चेंड या खेळपट्टीवरती कुठेतरी घातक ठरतोय फलंदाजाला आणि त्या शास्त्राचा वापर केलेला आहे. नेहरू फ्रेंड्स और नईम भाई की टीम, सम्मानित खड़ू साहब, विनायक सर की पूरी टीम ने जो ये आयोजन किया है उसको ग्रैंड सैल्यूट है सर. 5 गेंदे ना स्ट्राइकर अंकीय पंच है. ये आप कह सकते हैं लेकिन रुकिए जरा, थोड़ा देर में हम आएंगे आपके पास. 36 धावा धावपलकावर आहेत. पुढचा चेंडू याही वेळेला प्रयत्न चांगला होता. गोलंदाजी अचूक टप्प्यावर. ना सर काय सांगाल? चांगला पहिला चेंडू टाकला त्यानंतर मी खूप कॉन्फिडन्स मला वाटला गोलंदाज. आता मात्र कॉन्फिडन्स दाखवावा लागेल तो फलंदाजाला, खास करून दत्ता मोहिते ज्या फॉर्म मध्ये खेळतात निश्चितच हा सामना घेऊन जातील ते का. बॅकफुटला जाऊन बॅकफुटला आणि मारेशेकडे चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, मात्र फेकी सुरेख दुसरी धाव पूर्ण होते. आता मात्र चुकीला माफी. चूक झालेली आहे मला वाटतं क्षेत्ररक्षकाकडून, खास करून विक्रम थापाकडनं, कारण की स्ट्राईकला पुन्हा एकदा दत्ता मोहिते आणि हा खेळाडू होत्याचं नव्हतं करून टाकतोय. परंतु गोलंदाज चिच्चून गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 7 धावा. सर सामना कुठे चाललाय? 3 चेंडू 7 धावा. ये देखिए
धड़कने तेज होने वाला मुकाबला है। जिस प्रकार की अपेक्षा हम फाइनल की कर रहे थे उस प्रकार का ये कांटे का टक्कर है। श्री फुल टॉस गेंद को खेला जा रही है, पंडाल का इशारा क्या तक लाजवाब बैठक 1 to win। 6 रन के लिए तारामंडल में गेंद को भेजा है डिप करने रन के बाहर। क्रिक लाइन के माध्यम से हम देखे ये मतलब हलवा गेंद थी, मतलब दिवाली का लड्डू नहीं भाई, ये बर्थडे के लिए जो हम केक काटते हैं उस प्रकार की फुल टॉस गेंद थी। अक्षय खाली बसायचं, अक्षय विजय खाली बसायचं प्लीज, थोड़ा सा खाली बसा प्लीज प्लीज। अक्षय। एक 1 to win, 1 to win, 1 to win। कंपल्सरी 6 अक्षय तुम्हाला 2 चेंडू आणि 1 धाव। 2 गेंदों में 1 रन की आवश्यकता। बताइए कहां से कहां मुकाबला आया है भाई। कुठेतरी चूक झाली टप्प्यामध्ये आणि त्या टप्प्याला हेरलं आणि हाच आहे क्लास। बिल्कुल क्लास नहीं भाई, ये तो सुपर क्लास है, मास्टर है मास्टर, सुपर डुपर क्लास है भाई। दत्ता सर के लिए हम हमेशा कहते हैं भाई ऐसे ही उड़ाने आप बढ़ते रहो, यही हमारी ख्वाहिश है। जमीन खत्म हुई तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है सर, यही आसमान छूने का काम आज आपने दिखाया है। आसमान को छूने वाली गेंदबाजी बल्लेबाजी को उन्होंने यहाँ पे दमखम दिखाया है। 2 गेंदे 6 रन 1 रन। आहा टैलेंट है, गेंद को जीता है, मुकाबले को जीता है दत्ता मोहिते सर के बल्लेबाजी से। यहाँ पे सानपाड़ा रॉयल्स की जीत यहाँ पे दर्ज करते हुए सानपाड़ा गावदिल को यहाँ पे उन्होंने बहुत अच्छे तरीके से यहाँ मैच को हराया है। राजी हेच वैशिष्ट्य, ज्या पद्धतीने पॅडलचा फटका मारला गेला, किती कॉन्फिडन्स होते खेळाडू, पहा फलंदाज अप्रतिम।